चला अलिबागला, चला अलिबागला. काहीच आपली मंडळी मागं बघ. शेठचा पोऱ्या कोण आहे? तेजस भाऊ सावंत. तेजस भाऊ सावंत शेठचा पोरगा आहे. तर काय दादा आम्ही निघालोत अलिबागला जायला. हे आपले भाऊ नवीन गाडी घेतली रे, ठीक आहे. त्यांच्याकडून आपल्याला खास ही ट्रीट आहे. आणि आपले रॉकी भाऊ गाईज काहीच बघत राहा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला बघायला एवढी मजा येईल ना का विषय सोडून द्या. ही आमची गँग, गोव्याची गँग आहे. या गँगने एवढं करामध्ये केलेत. नवीन आहे फक्त. याच्या जागी त्याच्या जागी व्हायला फक्त बस, बाकी काय नाही. शेठच्या पोरेच्या जागी उमेश आला. आयडियाचा चिक्कर आपल्यावरच उदाहरण घ्यायचं आपण लोकांना. झाकण पडलं माझं लावड्या. तर गाईज गाडी जेवायला बसला, याला लागले भूक पक्की. कामावरती गेला ना, कामावर इकडे आलाय. लागली भूक तरी मग जेवते. चिकन खाते त्याला जेवते. गाईज हे बघा आपली नवीन गाडी, हे बघा. आणि आपण नवीन गाडी घेऊन खास आपण आल्यात अलिबाग. आपण खास अलिबागला चाललो. तर आपण रस्त्याला उतरलो होतो भाई मुताला. तर भाई तुला काय बोलायचं भाई? याला लय मुताला आलती, मुताला उतरलाय. हे भाऊ पुढे गेले. दोघं जण काय पाहिजे ते पण मुतालाच गेले असतील बहुतेक. आणि तुम्ही बाकी हे बघा दोघं जण बसले आतमध्ये. काय करा. तर गाईज हे बघा दोघं जण आतमध्ये बसले, त्यांना डायरेक्ट कैदीच करून ठेवला आम्ही. तर गाई तुम्हाला आम्ही भेटतो डायरेक्ट अलिबागला पोहोचल्यावरती. कारण की भाऊची चप्पल आहे. तुमची काही? अरे बाबा चपली तर पडल्या काही. तर मी ब्लॉग बनवतो ना छोटी नुनीच्या. तर गाईज थांबा, तुम्हाला मी भेटतो नंतर. बाय बाय. गाईज हे बघा याला पक्की मुताला आले. मुताला आले. काय समजत नाही याच गाडी. तुला काय ओके ना? तुला भाई ओके ओके भाई. ओके. यांना लय मुताला आले गाईज. आम्ही थांबतो कुठेतरी. थांबलेत आम्ही. थांबा जरा मुताला उतरतो. आता मी पण मुतून घेतो. काय ऑप्शन. गाईज आता आम्ही पोहोचलेत अलिबागला रूमवरती. हे आपला रूम आहे, आपल्या मित्राचा रूम आहे. भाऊ झोपलेत. रोशन भाई मोबाईल बघते. हे भाऊ मोबाईल बघतायत. मोबाईल बघते. सगळे मोबाईलमध्ये घुसलेत. जर तुम्हाला रूम पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा आपल्या कमेंटमध्ये सांगून टाका. तुम्हाला डिस्काउंटमध्ये रूम भेटून जाईल. आपल्या मित्राचे रूम आहे काशीद बीचला यायचं असेल तर. हा देतो हॉटस्पॉट देतो. तुम्हाला आता रूम दाखवतो, रूमचा नजारा दाखवतो बाहेरचा. तुम्हाला सकाळी दाखवतो. सकाळी आता तर काय नाही. हे आपली इथे गाडी लागली. हे बघा. तुम्हाला सकाळी नजारा दाखवतो. इकडं आहे ना, इकडं आहे शिल्पा शेट्टीची प्रॉपर्टी. तुम्हाला सकाळी दाखवतो नजारा. तुम्हाला जर पाहिजे असेल रूम वगैरे काय कॉन्टॅक्ट करा किंवा मला सांगा. काशीद बीचला तुम्हाला डिस्काउंटमध्ये भेटून जाईल. बाय बाय. आपण भेटू सकाळी. तर गाईज सकाळच्या वाजलेच किती वाजलेत बाई सकाळचे? टाका जरा गाईजला. सकाळी वाजलेच 6:45. आणि नजारा बघा ह्यो अलिबागचा. आपल्या मित्राचं घर आहे ह्यो. नजारा बघा फक्त. तर तुम्ही इथे चढले वरती आहे टाकीवरती, तुम्हाला डायरेक्ट समुद्र बघायला भेटेल. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. सी व्ह्यू आहे डायरेक्ट. हे बघा ही शिडी आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. आणि पलीकडे आहे ना ह्यो खालचा भाग. हे शिल्पा शेट्टीचा. त्यामुळे तुम्हाला दाखवतो आता. ही टाकी गावात. ही टाकी. आणि हे बघा काय समुद्र बघा. समुद्र बघा. हे शिल्पा शेट्टीची प्रॉपर्टी कालची. आणि हे समुद्र आहे बघा. आणि इकडे तुम्ही पुढे गेला ना, इकडे बघा. इकडं हा एरिया ना, इकडे काशीद बीच. फिरवला कॅमेरा फिरवायची खोटी. कॅमेरा फिरवा. तुमच्या आजूबाजूला मी कसला दिसत क्लिअर बेंचन. बघ ना. ह्यो आहे आपला समुद्र आहे. ह्यो आहे डोंगर. ह्यो आहे सार्थक भात्रे. आणि हा आहे लगेच समुद्र. तसं तुम्हाला सांगा बंगला पाहिजे का तर देऊन टाकू आपण. 100 बंगला म्हणजे रूम पाहिजे सांगा तुम्हाला देऊन टाकू. आणि इकडं लगेच बाजूला आहे ना हा टावर. या टावरच्या इथपर्यंत गेलो ना आपण काही तर काशीद बीच. काय टेन्शन नाही.
तुम्हाला रूम पाहिजे असलं तर पहिले मला फोन करा. हा जर तुम्हाला रूम पाहिजे असेल तर यांना पहिले फोन करा रॉकी भाऊ ना. हा आणि इकडे समुद्रावर गेले तुम्हाला पाण्याच्या लाटा दिसतील. तुला आता दिसली तर तुला फोन करा. आम्हाला फोन करा. मला कॉन्टॅक्ट करा आणि पोर घेऊन येईल. पाण्याचे दिसतील काही तुम्ही दुसरीकडे जाल कुठं तर तुम्हाला दुसऱ्या दिसतील आता. त्या समुद्राच्या लाटा दिसतील. पण पारीला बघा जर तुम्हाला पाण्याच्या लाटा बघायच्या असतील पाण्याच्या लाटा बघायच्या असतील तर इथे आम्हाला कॉल करा. फक्त पाणी जमा करायला भेटेल. जर आमचा खर्च केला तर आम्ही पण तुमच्या सोबत येऊ. येऊ 100%. 100%. खर्च काय करत नाही फक्त आम्हाला गाडी जागा द्या बस. हा एक फोन जरी गेला का बाई जायची उद्या दुसऱ्या मिनिटाला आज येते. अजून काय काय बाई काय घेऊन येतील ते? 100 ने 200 125.3%. 3%. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत. हे बघा सार्थक बिर्थक पूर्ण बॅग भरली आणि आम्ही निघणार. आम्ही जरा बीच वरती गेल्यावर तर तुम्हाला दाखवतो काय नजारा येतो. तर कालच कपडे आंघोळ गेली डायरेक्ट बीच वरती आंघोळ करणार आम्ही. पाण्याच्या लाटा आणि या लाटा बघा लाटाच्या आईचा लाटा. लवकर उठलो 7 वाजता. आम्ही लय लवकर उठलो गाईज. जवळ तुम्ही बघा हे बघा आता सूर्य आला जेश वरती. तर गाईज रोशन लाखे सिंगर झालेला आहे. सिंगर झालेला आहे कारण की सिंगर तो आला होता एक दिवस इथं गपचूप मध्ये सोमडीमध्ये कोंबडी स्वतःच्या घरावर. किसी के प्यार में दिल सुभाष हसू नका रे बाबा, हसू नका. एवढं प्रॉपर आवाज काढते प्रॉपर चष्मामध्ये. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहेत. लय नालायक पोर काय गाईज लय नालायक. यो लय नालायक पोर काय गाव कॅच. गाईज आता आम्ही निघालेलो आहोत बीचवरती जायला. सो गाईज आता आम्ही निघालो बीचवरती जायला. आता पहिले आम्ही सामान घेणार जेवणाचा काय मीठ मसाला नाही. आता टोप वगैरे घेतलेत काकींकडून आणि बिना आंघोळीचा. बिना आंघोळीचा 2 चमचे टोप. भाई तुला काय बोलायचंय? जय महाराष्ट्र. तुला काय बोलायचंय? जागरी बोलली बरोबर का. तर आता आम्ही जस्ट निघालोत. आता गाडीत बसलेत आणि आम्ही चाललोत आपल्या मार्केटला. मच्छी वगैरे काहीतरी घेऊ, चिकन सामान घेऊ, नॉनव्हेज. मग आम्ही ते घेऊन गाडीत ठेवू. मग नंतर आम्ही जाऊ बीच वरती थोडासा एन्जॉय करू. ते तुम्हाला बघायला भेटेलच. पुढे फक्त कंटिन्यू करत राहा. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आणि ते काय रे पुढचा कडवा. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते पाणी घेऊन येते. सो गाईज आम्ही फिरता अलिबागच्या गल्ल्यामध्ये मच्छी बघायला. मच्छी तर कुठे भेटली नाही आम्हाला. वसुली बाहेर चालली आमचं. हे बघा कशी गँग चालली. पुढं 2 हे माग 2 आणि आम्ही 2 जण. यो 1 आणि मी 1. खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. नाही तो जलप्री ह्याचा की ना तुझं बागेश्री वाल्याचा घे. बाकीचं काय तो बघतो काल आज वार शुक्रवार यावंच लागतंय. नाही चेंज झालं भाई. आता चेंज झालं तिथून. मग एकदम परफेक्ट होता. तर गाईज आम्ही आता पोहोचतो समुद्र किनारी. तर गाईज असा विषय झाला. एवढा आम्ही चालत आलो पण आता बोलतात की मच्छी कुठे भेटणारच नाही. तर आम्हाला जायला लागलं रेवदंड्याला. नाही रेवदंड्याला जायला लागेल आम्हाला. तिकडं मच्छीचा आम्हाला इंतजाम करायला लागेल. कुठे भेटतं का बघायला लागेल. जर भेटली तर बघू. आईच्या कार्यापासून काय माहिती नाही मला. आपण एक शेगडी घेऊन ठेवूया ना आपण. तर गाईज आम्हाला खरंच मच्छी नाही भेटली रेवदंड्याला. सॉरी इथं आलतो तिथं. आता आम्ही चालू रेवदंड्याला. बघू तिकडे तरी मच्छी भेटतं का. तर बाई तुझा उदास झाला का मच्छी नाही भेटली तर? लय उदास झालं. तुला काय वाटतं उदास झाला? उदास झाला तू पण उदास झाला. बघू आपल्याला कुठं भेटतं का मच्छी. आपण उदास झालेले आहे त्यांचा सर्वांचा. म्हणजे माझा पण झालं थोडासा उदास. बघू आपण 250 मध्ये
अनलिमिटेड जेवण यावाच लागतंय. हॉटेलचं नाव नाही, हॉटेलचं नाव नाही, स्वतःच आपलं ओन हॉटेल आहे. हा, घरचं हॉटेल. घरचं हॉटेल 250 मध्ये 250 मध्ये रे. आणि बोकडं कसली आहेत सांग सांग सांग. कोकणात आम्ही बाबा काल्या अंड्याची बोकडच बोलतोय हो. कधीपासून बोललो होता आता काय. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय तर मच्छी मार्केटला रेवदंड्याच्या. काय वाटतं काय तुम्हाला? तर गाईज मला तर असं वाटतं आपण वडापाव खाऊन घ्या. वडापाव खाऊन जरा वडापाव एक वडापाव खावा. पुढच्या पुढं असं यांची इच्छा झालेली आहे तर बघू खाऊ. आता आपण घुसल्यात मच्छी मार्केटमध्ये. समोर मच्छी मार्केट आहे, मला दाखवतो काय काय मच्छी भेटते तुम्हाला दाखवतो. आणि बघू आपण काय काय मच्छी घेऊ आणि शिजवून कापचीच करू आज. आम्हा बघत राहा. काय तर मी मच्छी घ्यायला आलेत म्हणजे इथं बघू. हे थांब काय काय मच्छी आपण बघू. सुरमई पापलेट सगळं सगळं आहे. मार्केट बारीकच भरला आता. आम्ही आलो किती वाजता? वाजले किती रे भाई? वाजले किती दाखव. ह्या टायमाला आम्ही मार्केटला आले आहो तर कसं काय आम्हाला टायमावरती मार्केट भरलेला भेटेल. तरी पण बघू काय काय भेटतं का. बघा मच्छी, सुरमई पापलेट. मावशी बघा हे कापून घे खाऊन मावशे. भीती नाही सुटली. जास्त ना बोलत. जितारा आहे. मग बघ किती मोठे आहे ते बघ. तुमची शिवाय मोठे हो 1000 रुपये. त्याला 800 रुपये जागेर. गाईज आमची मावशी लय सांगतं रेट. हा काय तू युट्यूबला येशील, तू युट्यूबला येशील. फोटो पण असेल माझा हातात तुमच्या असेल. ही सुरमई सांगतं, ही 1800ला सांगतं, ही 1000ला सांगतं. काय कमीच करीन आता काय सांगायचं. मोठी ती 15ची ते मोठी घे. नको. हे पापलेट, जितारा, करली. सुरमई बारीक आहे का त्या? बारका सुरमई पिलवा. डिस्काउंट तुम्हाला भेटेल. डिस्काउंट तुम्हाला भेटेल. हे बघा सुरमई घेतले 700 रुपये भेटतील हो मावशी. मावशी आवरी बोलतो ना का तुम्ही. उलट 2 गार वाल. पापलेट तू खायला त्याच्यातलं 2 पापलेट दे मला खायला. चाकण्याला टाकल्याला मला 2 पापलेट दे खायला. उलट गाय तुम्हाला काय वाटतं मावशी किती बोलतं? हा मावशी बोलतं भारी ना. मला चाकण्या डायरेक्ट बोलून गार करेल ना मावशी. मच्छी तुम्ही घेतलीच पाहिजे मावशी. असं असे बोलतं काय जाऊ शकत. गिराईक ठेवायचा ना तर मावशीला माहितीये कसा लय. मावशी तू कधीपासून मच्छी शिकतं? कधीपासून मच्छी शिकतं तू? हा मला झाल्या 25. मला 70 वर्ष चालू आहे. मग तू कधीपासून विकतं तू? अरे बा धक्का भाऊचा धक्का कोलाबा धक्का भाईंदर मालाड सगळं तुला नाव सांगेल. चंका धंदा करत नाही सगळं किरलेली बाहेर. बघितलं ऐकलं काय कशी बोलताय मावशी. कसे कस्टमर ठेवणार नाही मावशी बरोबर. हा एवढी बोलतो मावशी तर कसा काय कस्टमर इथून जाईल. कुठली वसईचा नका नक्या धक्का. मावशी आम्हाला पापड्यात दे नाही काहीच. सांगतो घे 300 दे तर देत नाही मावशी. काय मावशी दे ना मावशी. पनवेलची मच्छी घ्यायला आम्ही इकडे आले आहो. तू देच नाही आल्यावर तू देच नाही. दे दे 300 नको 300 घे होईल मावशी. आमचा मान ठेवून द्या. माझ्या पडत मी तुमच्या पडतात. नाही नाही साधारण 6 परफेक्ट. मग दे. बरोबर प्लॅन 700 नको 500 द्या. चला मावशी 1000 रुपये परफेक्ट होतं सगळं म्हणून आमचं बजेट तेवढा इथं पोरा. काय जाता इथे आम्ही एक जरा वडापाव खातो, टेस्ट घेतो. तुम्हाला सांगतो टेस्ट कशी. तुम्ही पण खायला या. आत्ताच गरम गरम वडापाव भेटतायत काढतायत. बघू कशी चव आहे. बघा किती भारी बघा. तर गाईज आमचा ऑल डन झालेला आहे. सामान मसाला बिसाला सगळा मच्छी बिच्छी सगळा येऊन झाले. तर आम्हाला एक जागा शोधायची मस्त बीच काय तरी. तिथं जाऊन मग बनवणार. आम्हाला शीट वरती आपली माणसं इथे बसले आहेत. हॅलो गाईज. गाईज चला गाईज आम्हाला पाहिजे दगड चुला बनवायला पण आम्हाला दगड भेटत नाहीत. तुला काय बोलायचं भाई. आम्ही कधी दगड शकतो. एक दगड भेटला नाही आम्हाला.
या का पूर्ण जंगल किंवा ह्या सारा सगळा असंच आहे जंगल इलाका, पण पुरा दगडाच नाही. आवरा सगळा आहे पण दगडात नाही. परत आवरा सगळा आहे इथं पण दगडाच नाही. तुम्हाला दाखवला सीन बघा, सीन बघा. अशी एंट्री आहे, अशी एंट्री केली काय समुद्र लगेच. तर गाईज आपली गाडी इथं आलेली आहे, भाऊ इथं बसलेत आणि सीन बघा. सी व्ह्यू बघा, सी व्ह्यू कसा आहे, कसा आहे, असा आहे नजारा. भले बीचवरती कोण नाही, तिकडे 2-4 माणसं आहेत तेवढी दिसणार नाही तुम्हाला ती. मग कसा व्ह्यू आहे हा बघा. नंतर जवळ जाऊन दाखवीनच. तर आपल्याला जेवणाचं काम बघायचं, जेवण बिवण बनवून खावा पिऊन मग आपण नंतर समुद्रात जाऊ. तोपर्यंत स्टे ट्यून. तर गाईज सगळा विषय झाले हार जरासा. ही आलू आहे ना, ही यायला लागतात ना टोपाला बूड घ्यायला. तर आता आम्ही माती शोधतो बूड घेण्यासाठी, कारण की टोप काला नको पडायला म्हणून. काय आता सगळा असा घेऊन फिरायला लागतंय बघा. तिकडे घेतलं त्यांनी सगळा लसूण बिसून सोडायला घेतले. तर बघू कसा काय विषय होईल ते दाखवतो मला पुढच्या पुढं. गाईज फायनली आम्हाला ते माती भेटले. बघू आता इथे लागतं का, पिशवी भरून नेतो तिकडे दुसरा टोपाला लावायला. याला पण लावतो आता, आम्हाला जरा माती घेतो. गाईज माती भेटले पण फायदाच नाही का झाला. हे बघा पिशवीत घेतली माती, पण ती ही पण लागत नाही माती टोपाला. काय विषय समजत नाही मला. सगळ्या धंद्याची आई जाऊन टाकलं बेंचून. पेटली आपली, धुरता येत आहे. हार्डवर्किंग एकदम आमचा हे झालं, ॲडव्हेंचर झालं सगळं. कशांग काय नाही काहीच नाही विषय. तर गाईज पाहिलेली आमची चूल पेटलेली आहे. आम्ही पापलेट पण ताला टाकले बघा टोपण. इकडे भाऊ मसाला लावतात. तर सार्थक भाई बसलाय टोमॅटो खाईत. रोशन भाई पण आपला वाट बघतोय. भाऊ पण बसलेत, हे भाऊ पण बसलेत, उमेश भाई पण बसलाय. सगळं चालू आता बघता कसं काय प्रोसेस येते. एकदम आमचं झालं ऍडव्हेंचर काम झालं. आम्हाला काय तवा नाही भेटला काहीच, तर आम्ही टोपण चालतो. हीच मजा आहे सगळी. आणि हे बघा ही आपली गाडी तिथं लागली आणि बीच. एन्जॉय लाईफ. बघा तर गाईज जरा तुम्ही उचलू शकता का त्या बोटे, जरा उचलू शकता का तुम्ही गाईज. तर गाईज हे बघा रोशन भाई आपला मच्छी चालतंय. आपण तिकडे चूल पेटवली ना, तिकडे काही जमलाच नाही विषय. सगळा फेलकाम झालेला आहे. तर आपण जरा इकडे बघायला आलो, चूल पेटत नव्हती. तर इकडे आपल्याला भेटला 500 रुपयामध्ये सर्व. शेगडी भेटली, सॉरी आपला बाटला भेटला, एक शेगडी भेटली. रोशन मच्छी चालतंय, भाऊ टोमॅटो कापतायत. आपले भाऊ जरा निरीक्षण करतायत. काय तो उमे भाई आपलं बसलाय बघत राहता. आता एकदम ओके मध्ये काम होऊन जाईल आणि मग आपलं काम फिक्स 100%. असं दाखवत तुमच्या आहे. रोशन मच्छी चालत होता, आता भाऊ बसले आपले रस्सा घालायला मच्छीचा. ही मच्छी बघा कुठे आहे, संपली का. अरे ही इथं पण एवढी आहे, ही चालतायत. आणि मग आम्ही थोडीशी खाल्ली पापलेट सुरमई. किती 1100 रुपयाला आपल्याला काय भेटला. 1100 रुपयाला सुरमई भेटली 1.5-2 किलोची. आणि आपल्याला 7 पीस पापलेट भेटला 1100 रुपयात चांगला. आणि आता मस्त आपल्याला एक रूम भेटलेला आहे. रूम नाही, मस्त जागा भेटलेली आहे. बघा लोकेशन बघा, लोकेशन एक नंबर लोकेशन आहे. रेवदांडा लोकेशन, रेवदांडा. आणि आपली धन्नो नाद करते, काय घ्यायलाच लागतंय. तर गाईज आमची मच्छी फ्राय झालेली आहे. हे बघा पापलेट. आणि इकडे आहे आपली सुरमई. हे बघा ही ठेवलं जेवायला. तिकडे अजून शिजतोय आपला भात आणि मच्छी. आणि हे बघा इथं सुरमई आणि पापलेट. या खायला यावंच लागतंय. हॉटेल स्वतःचा घरचा. 3000 years later. तर गाईज आम्ही आता पोहतो पलसपा भाट्यावरती. पण आपल्या रोशन भाऊची गाडी ती झाली पंक्चर पण नाही झाली. त्याची आवाज बसत नाही गाडीमध्ये. बघायला लागेल काय विषय. उमेश भाई बघते काय होतं का नाही, पण काय होतच नाही. गाईज त्या बघा काय त्याची गाडी झाली पंक्चर. कुठं बसले बघा. गाईज तुम्ही आता बघू शकता रोशन भाई. हे बघा कसं झालंय. आम्ही हसत नाही त्याला, पण ठीक आहे झाले पंक्चर तर काय करणार. हे बघा कसं झालं. आपलं टायर खोलाय घेतलाय भाऊने आपल्या. बघू काय होतं तो. तुम्हाला दाखवतो पुढची काय प्रोसेस आहे ती.
प्रोसेस नाही दाखवत, पण तुम्हाला पुढचा सांगतो काय तो. पेट्रोल पंप आहे टक्क्यावरचा आणि हा ब्रिज. मी इथं आपल्या भाऊची गाडी लावली. तर काय दाबायचं बसले दोघा जण रस्त्यावरती. खूप छान वाटते भाई मला. रस्त्यावरती बसून आम्हाला लय छान वाटते काहीच. हातात ताट असतं ना, हातात ताट असं अजून छान वाटलं असतं. भीक मागायची आपण कामा धंद्याची गरजच नाही मग. तुला काय बोलायचं काहीच, तुला काय बोलायचं काहीच. बाईने नवीन बिझनेस चालू केलाय, सपोर्ट करा काहीच. मेकॅनिक बोललाय आम्ही. असं कर. लावले 2 2. हे डोलीला डोल. हा चालू. स्टॉप कर. डोल के गमारी डोलेला डोल के गमारी एक लेर से डोलना डोलेला डोल के गमारी. तर गाईस व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि काय नाही एवढंच करा फक्त. बाय बाय.